सुबाहुनी म्हणजे काशीच्या राजाने जगदंबेला विनंती केली की तू काशीमध्ये नेहमी राहा. आणि आजही जगदंबा काशीमध्ये आहे. तसा काशी विश्वेश्वर तिथे आहे, तशी विश्वकामेश्वरी असं नाव आलं इथे, ही काशीमध्ये आहे. आणि यानंतर सुबाहुनी अप्रतिम असं एक कार्य केलं. राज्यम प्राप्य नृप सर्वम सामंतक नृपानथ वशे चक्रेति धर्मिष्ठान सद्धर्म विजयी नृप. या सुबाहुनी काशी विश्वेश्वराच्या उपासनेबरोबर जगदंबेचीही उपासना करा, म्हणजे शिवांच्या बरोबर त्यांच्या शक्तींची उपासना करा सांगितलं. आणि सुदर्शनानं सुद्धा इकडे आल्यानंतर आपल्या अयोध्येमध्ये जगदंबेच्या उपासनेची एक पद्धती बसवून दिली. देवीच्या भक्तीचा प्रचार केला. श्लोक क्रमांक 33 ते 38 तिसऱ्या स्कंदातल्या 25व्या अध्यायातले. जगदंबेच्या भक्तीचा प्रचार केला असे श्लोक वेदव्यास लिहितात. आधुनिक राज्यकर्त्यांनी आणि अधिकारी लोकांनी ऐकून घ्यावेत असे हे श्लोक आहेत. नुसतं आपल्या प्रजेला अत्याधुनिक सेवा देऊ नका, नुसतं त्यांना कम्फर्ट झोन मध्ये चांगले रस्ते, समृद्धी, मार्ग एवढंच देऊ नका, ते द्याच. पण त्याबरोबर अत्यंत महत्वाचं म्हणजे अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही समाजांनी पाळावं अशी काहीतरी सोय करा. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून चालणार नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चरनी फक्त माणसांचे देह सुखी होतील, पण त्यांची मन ट्रेनिंग मध्ये कशी राहतील सांगा. मी पवित्र वागलं पाहिजे, मी अपवित्र वागता कामा नये, याचा प्रचार वर्षानुवर्ष करावा लागतो. आणि तो या कीर्तन प्रवचनातनं होतो.